ठाकरे गट फडणवीसांच्या पाठीशी. अमृता फडणवीस प्रकरणात राजकीय उलथापालथ. राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत, मात्र काही वेळा असे प्रकार घडतात जिथे राजकारण बाजूला राहून समाज म्हणून आपण कुठे उभे आहोत हा प्रश्न समोर येतो. असंच काही घडलंय भंडारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात. गायिका अंजली भारती यांनी राज्यातील गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी अत्यंत अशोभनीय वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि काही तासातच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता. थोडक्यात पण महत्त्वाचं. महिलांवरील अत्याचार हा गंभीर विषय आहे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. सरकारलाही प्रश्न विचारले गेले पाहिजे. मात्र त्या चर्चेचा सूर जर वैयक्तिक पातळीवर जाऊन गलिच्छ भाषेत उतरत असेल तर तो निषेधाचाच विषय ठरतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. शिंदे सेनेचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं की महिलांवरील अत्याचाराचा निषेध व्हायलाच पाहिजे, पण अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविषयी बोलणं हे लज्जास्पद आहे. इथपर्यंत ही एक अपेक्षित राजकीय प्रतिक्रिया होती. मात्र या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं जेव्हा उद्धव ठाकरे गटही अमृता फडणवीसांच्या पाठीशी उभा राहिला. ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सोशल मीडियावरती लिहिलं की अमृता फडणवीस यांच्याविषयी वापरलेली भाषा ही अत्यंत अयोग्य असून याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निषेध करतो. याच भूमिकेला दुजोरा देत संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनीही स्पष्ट शब्दात सांगितलं की राजकीय मतभेद असू शकतात, पण महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. खरं तर इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ठाकरे गट आणि भाजप सध्या एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. अशा परिस्थितीत अमृता फडणवीस प्रकरणात ठाकरे गटाने घेतलेली भूमिका राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते. कारण याच काळात मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात नवीन समीकरण चर्चेत आहेत. भाजप 89 जागा जिंकून महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलाय, मात्र बहुमतासाठी आवश्यक आकडा अद्याप पूर्ण झालेला नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दबाव यंत्राचे राजकारण सुरू केल्याने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात ऐकू येते. महापौर निवडणुकीत ठाकरे गट भाजपसाठी अनुकूल भूमिका घेईल का या चर्चांनाही वेग आलाय. अशा पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस प्रकरणात ठाकरे गट फडणवीसांच्या पाठीशी उभा राहिल्याने राजकीय तर्कवितर्कांना अधिक बळ मिळालंय. मात्र ठाकरे गटाची भूमिका केवळ राजकीय गणित म्हणून पाहणं कदाचित पूर्ण सत्य ठरणार नाही, कारण या संपूर्ण प्रकरणात एक स्पष्ट संदेश दिला गेलाय की महिलांबाबत अपमानास्पद भाषा कोणत्याही पक्षाला मान्य नाही. राजकारणात एकमेकांवर टीका करा, सत्ताधाऱ्यांना जाब विचारा, धोरणांवर प्रश्न उपस्थित करा, पण महिलांचा अपमान हा लढ्याचा भाग असू शकत नाही. या घटनेनं समाजालाही आरसा दाखवलाय. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करताना आपली भाषा, आपली मर्यादा किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. आज भाजप असो किंवा ठाकरे गट या मुद्द्यांवर दोन्ही बाजू एकाच भूमिकेत दिसतात. राजकारणात मतभेद असतील, सत्ता संघर्ष सुरूच राहील, पण महिलांचा सन्मान ही रेषा ओलांडली जाऊ नये असा स्पष्ट संदेश या प्रकरणातून पुढे आलाय. आणि कदाचित याच कारणामुळे हे प्रकरण केवळ वाद न राहता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलंय. यावरती तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता. थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.